माझा एक ड्रेस कोड आहे, माझी एक बोलण्याची पद्धत आहे, माझी एक विशिष्ट ज्वेलरी आहे, माझी एक चालण्याची पद्धत आहे, माझी एक बोलण्याची पद्धत आहे, याला आपण म्हणणार मेकअप. मेकअप म्हणजे काय तर व्यक्तिमत्वात केलेला बदल, पर्सनॅलिटीमध्ये केलेला बदल म्हणजे मेकअप. मग माझा मेकअप कोणाचा आहे? ट्रेनरचा असेल, माझा मेकअप डायरेक्टरचा असेल, माझा मेकअप टीचरचा असेल, बरोबर. माझ्याकडे बघितलं की तुम्ही म्हणणार हे सर आले, बरोबर. आणि एकदम मळलेले कपडे घालून आलो मी, आता असा वेळा वाकडा चालू आलो, तुम्ही काय म्हणणार? कोण आलं? दारोडे आले असं म्हणणार ना तुम्ही म्हणणार का सर आले? पण तुमचा मुलगा आहे, तुमची बहीण आहे, तुमचे नाटक आहे, एका नाटकात भाग घेतला आणि कसला रोल केलाय? दारोड्याचा रोल. त्याला काय काय घालणार तुम्ही? नाटकात दारोड्याचा रोल केलाय, काय घालणार त्याला? कपडे मळलेले कपडे असतील, त्याची ज्वेलरी काय असेल? आता दर्जी बॉटली त्याची झाली. कसा चालणार? शिस्तीत चालणार का? सावधान विश्राम सावधान विश्राम असं चालणार का? कसा चालणार? वेडा वाकडा. कसा बोलणार? थोडासा सूत्रा. म्हणजे बोलणं, चालणं, वागणं, ज्वेलरी आणि स्वतःला त्याला जे सादर केलेलं असतं त्याच्यातून जी पर्सनॅलिटी डेव्हलप तयार होते त्याला म्हणायचं मेकअप. लक्षात. तो झाला दारोडेचा मेकअप. आपल्याला कोणते मेकअप जमले पाहिजे? आपल्याला सर्व प्रकारच्या पर्सनॅलिटी डेव्हलप करता आल्या पाहिजे, बरोबर. मग शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराणी ताराबाई, झाशीची राणी, टीचर, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, हे सगळे काय होणार? यांना काय म्हणणार? पर्सनॅलिटीला आपण मेकअप. कसा मेकअप केला? लोकमान्य टिळकांचा. कसा मेकअप केला? नवरीचा मेकअप केला. यांनी कसा मेकअप केला? नवरदेवाचा केला. आपल्या डोक्यात फक्त दोनच गोष्टी, ब्रायडल मेकअप, बस. तेवढं मला आलं म्हणजे मला जगात सगळं आलं.